पावसाळा सुरू होताच सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र समोर आलंय। उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात एकाच दिवशी सर्पदंशाचे तब्बल 8 रुग्ण दाखल झाले। मात्र डॉक्टरांनी वेळेत उपचार करत सर्वांचे प्राण वाचवण्यात यश मिळवले। उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल झालेल्या 8 रुग्णांमध्ये 3 महिला, 3 पुरुष आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे। या सर्वांवर तातडीने उपचार करण्यात आले। डॉक्टरांच्या माहितीनुसार साप चावल्यानंतर गोल्डन पिरियडमध्ये रुग्ण रुग्णालयात पोहोचल्यामुळे त्यांचे जीव वाचवणं शक्य झालं। या रुग्णांना चावलेल्या सापांमध्ये विषारी आणि बिनविषारी अशा दोन्ही प्रकारच्या सापांचा समावेश होता। त्यामुळे सर्पदंश झाल्यानंतर कोणताही धोका न पत्करता तत्काळ वैद्यकीय उपचार घेणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। दरम्यान पावसाळ्यात सापाच्या बिळांमध्ये पाणी शिरत असल्याने साप सुरक्षित जागेच्या शोधात बाहेर पडतात। त्यामुळे या काळात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली आहे। नागरिकांनी पावसाळ्यात विशेष खबरदारी घ्यावी आणि सर्पदंश झाल्यास कोणतेही घरगुती उपाय न करता तात्काळ जवळच्या रुग्णालयात जावं असं आवाहनही करण्यात आलंय। आतापर्यंत पहाटेपासून टोटल 8 स्नेक बाईटचे पेशंट्स आलेले आहेत। त्यात वेनमस म्हणजे पॉइझनस आणि नॉन पॉइझनस अशा दोन्ही कॅटेगरीच्या पेशंट्सला आम्ही ट्रीटमेंट दिलेली आहे। त्या 8 पेशंट्समध्ये 2 चिमुकले आहेत, 3 मेल पेशंट आणि 3 फिमेल पेशंट्स असे आहेत। गोल्डन पिरियड जो असतो त्यामध्ये आम्ही तत्काळ त्यांना इमर्जन्सी ट्रीटमेंट दिलेली आहे आणि सगळेही पेशंट स्टेबल आहेत।